नमस्कार, मी संदीप भाऊ जाधव, राहणार रुपीनगर. आता सर्व आमच्या माता भगिनींनी, आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, सर्वांनी जी काही माहिती सांगितली ही सत्य आणि खरी परिस्थिती तुम्हाला मांडलेली. विकास व्हावा याला आमचा विरोध नाही, पण विकास करत असताना लोकांची घरं तोडून, लोकांना बेघर करून विकास करणं हे योग्य आहे का? आता आमच्या माता भगिनी रडल्या, तीळ तीळ करून, कष्ट करून, एक एक पैसा जमा करून त्यांनी घरं बांधली होती आणि त्या घरावरती अचानक येऊन तुम्ही सांगणार की तुमची घरं आम्ही उद्ध्वस्त करणार आहे. अख्ख्या पिंपरी चिंचवडमध्ये चालू आहे. नागरिक घाबरलेले आहेत, नागरिकांची अवस्था बिथरलेली आहेत, काही नागरिकांना अटॅक आलेले आहेत. ही सगळी सत्य परिस्थिती आहे. तुमच्या पीसीबीच्या माध्यमातून आम्ही रोज व्हिडिओ पाहत असतो. पीसीबी सुद्धा आज चांगलं काम करते की जी सत्य माहिती ती लोकांना पब्लिश करते. आज लोकांची घरं उद्ध्वस्त होत असताना लोक पुढे त्यांचा विचारच करत नाहीत की का करतील, पण हा का नाही विचार करत की हे जे कोण करते ह्याच्या मागं कोण आहे? अचानक यायचं, अचानक डीपी प्लॅन सँक्शन करायचं, आपण काही गोष्टी सांगायच्या, नवा डीपी जुना डीपी. अहो, या कामगारांना काय करणार आहे सांगा? सकाळी कामाला जाणार, संध्याकाळी घरी येणार, आपल्या शाळा, मुलं, नोकरी बघणार, घराचे काय हप्ते असतील ते भरणार. त्यावेळेस नागरिकांना या गोष्टी माहित नसतात, पण ज्यांच्यावरती आपला विश्वास असतो, जे आपले लोकप्रतिनिधी म्हणतो, आज ते लोकप्रतिनिधी कुठे आहेत? आज हजारो लोकांचा एवढा मोठा मोर्चा निघाला होता, लोकप्रतिनिधी कुठे? का त्यांनी त्यांची जबाबदारी नाहीये काही? त्यांना माहित नाही का? आज सगळ्यांनी हात मोकळे केलेत की आम्हाला काहीच माहित नाहीये. ही सत्य परिस्थिती आहे. मग आम्ही आरक्षणाबद्दल हरकती घेतलोय. आरक्षणामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात जास्त जर हरकती असतील तर रुपीनगर प्रभाग क्रमांक 12 आणि घारजाई माता बचाव समितीच्या वतीनं सगळ्यात जास्त. आज मला वाटतं मागं पोच पण आहेत, 3,500 पोच आमच्याकडे आहेत आणि उद्यापर्यंत 8 दिवस आहेत. अजून मला तो आकडा 4.5 पर्यंत जाईल. पोच घेतलेले आहेत, त्याच्या हरकती घेतलेल्या आहेत, त्याच्या आम्ही रिसिव्ह सुद्धा आणलेली. तुमची मागणी काय? आमची मागणी अशी आहे की हा जो कामगार एरिया आहे, ऑलरेडी आमच्यावरती रेड झोनची टांगती तलवार आहे. मग ह्या जर गोष्टी अजून होत नसेल, आमच्याकडे शिव रोड अजून मोकळा नाहीये. 2 शिव रोड आहेत आमच्याकडे, ते मोकळे नाहीयेत. भाजी मंडईचा रोड आहे तो मोकळा नाहीये. म्हणजे जे रोड आहेत 18 मीटरचे ते 12 मीटर केले. आणि घारजाई माता मंदिरावरती हा दाट लोकवस्तीचा एरिया आहे. जो जुना डीपी आहे तिथं लोकांनी ऑलरेडी जागा सोडलेल्या आहेत. त्या लोकांना माहिती आहे तिथं डीपी पडलेला आहे. आमची इच्छा नाही कुणाचं घर जावं, त्यांचं नाही, कुणाचंच नाही. ही आमची पहिली वेळ की कुणाचं घर पडून विकास नकोय. डीपी दोन्ही रद्द व्हावे आणि नवीन लोकांची घरं, कुणाचं नुकसान न होता एक चांगल्या प्रकारचं डीपी सँक्शन व्हावं. विकास कामं आम्हाला, आमचा अडथळा मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलंय. ह्याची माहिती आम्ही आमदार महेशदादांना पण दिलेली आहे. महेशदादांचंही आम्हाला खूप मोठं सहकार्य आहे. असं नाही की महेशदादांचं काही सहकार्य नाहीये. त्यांनी पण आम्हाला सांगितलंय, काल तुम्ही बघितलं असेल, त्यांनी विधिमंडळात आमदार